आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिढा निर्माण झालेला आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवलं जाणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कुणाकडे दिलं जाणार नाही असा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं स्पष्ट संदेश दिलेला आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघेही अडून बसल्यानं हा तिढा सुटू शकलेला नाही। दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना देण्यात आल्यात असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून अशा सूचना दिल्या गेल्यात की अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी समोरासमोर बसावं आणि हा तिढा सोडवावा। महत्त्वाची बातमी आहे, केंद्राकडून हे स्पष्ट करण्यात आले की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहील, म्हणजेच गिरीश महाजन हे पालकमंत्री असतील नाशिकचे। हे जवळपास स्पष्ट झालंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय की भाजप पालकमंत्रीपद नाशिकचं सोडायला तयार नाही आणि रायगडबाबत मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी बसून आपापसात चर्चा करावी असं सांगण्यात आलंय। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात आपल्याला एका अत्यंत मोठ्या पुण्यातल्या बातमीने करायची आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाहीये। घटनेला 48 तास उलटून गेलेत, आरोपी अजूनही मोकाट आहे। अशातच आरोपीबाबत एक माहिती समोर येते। आरोपीचा शिरूरमध्ये राजकीय कार्यकर्ता म्हणून वावर होता, तर आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबत संबंध होते, संपर्क होता असं तपासात समोर आलेलं आहे। रेकॉर्डवरचा तो गुन्हेगार आहे, पण त्याचे पोलिसांशी आणि काही नेत्यांशी संबंध होते, संपर्क होते अशी माहिती समोर येते। बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे। आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। आरोपीची माहिती जो देईल त्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। गाडे असं त्याचं आडनाव आहे आणि त्याची जो कोणी दत्तात्रय गाडे असं त्याचं नाव आहे आणि त्याची जो कोणी माहिती देईल त्याला बक्षीस देण्यात आलेलं आहे। त्याच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। 48 तास उलटून गेलेत तरी सुद्धा या आरोपीला अजून पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। आता या आरोपीची जो कोणी माहिती देईल त्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, याआधी सुद्धा त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। पुण्यामध्ये महाशिवरात्रीच्या पहाटे बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार केलेला आहे। या दत्तात्रय गाडे याने 26 वर्षाच्या तरुणीला भुलवून बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे। 26 वर्षाची ही तरुण आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे तिच्यावर हा अत्याचार झालेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, अत्यंत धक्कादायक घटना काल पहाटे घडलेली, काय सांगाल? अजूनही त्याला पकडलं गेलेलं नाहीये, तो ताब्यात आलेला नाही आणि आता त्याच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आले, त्याची जो माहिती देईल त्याच्यावर। सुवर्ण, थोडी दुरुस्ती करतो। हा कालचा पहाटेचा प्रकार नाही, मंगळवारी पहाटे 4:45 ते 5:30च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे। ही जी संबंधित तरुणी आहे तिनं तक्रार दिल्यानंतर आता तिचं समुपदेशन वगैरे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आणि ती स्टेबल आहे। जो आरोपी आहे तो मात्र अजून काही पोलिसांच्या गळाला लागलेला नाहीये। या आरोपीची माहिती देणाऱ्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे ते बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला हे बक्षीस दिलं जाणार आहे जर तो पकडला गेला तर। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी जो आहे तो सराईत आहे आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे। काही पोलिसांशी सुद्धा त्याचा संपर्क असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या पोलिसांकडे आणि राजकीय कार्यकर्त्यांकडे चौकशी सुरू आहे, ज्यांच्याशी तो संपर्कामध्ये होता। त्याच्या ठाव ठिकाणाची चौकशी जी आहे ती त्यांच्याकडे सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार तो अनेकदा या स्वारगेट स्टँडवरती असायचा आणि इथली खडानखडा माहिती जी आहे ती त्याला होती, त्याच्यामुळेच त्याने या अशा पद्धतीची घटना केली। शक्यता वर्तवली जाते पोलिसांकडून यापूर्वी त्याने असं काही केलेलं असण्याची शक्यता आहे, मात्र संबंधित महिलांनी बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नसावी किंवा हे सगळे प्रकार जे आहेत ते उजेडात आले नसावेत आणि त्याच्यामुळेच त्याचा धाडस वाढवून त्याने अशा पद्धतीचं कृत्य केलं असावं अशी शंका पोलिसांना आहे। मात्र जोपर्यंत तो मिळत नाही किंवा तो पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या गोष्टींवरती भाष्य करणं उचित होणार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। तो अटक झाल्यानंतर त्याची चौकशी केल्यावरती आणखी घटना जर काही घडल्या असतील
तर त्या उजेडात येऊ शकतील. मात्र हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि तितकंच धक्कादायक आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा स्वारगेटच्या बस स्टँडमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या होत्या. मात्र त्यावरती फार काही कठोर कारवाई करता येणं पोलिसांना शक्य नसतं. त्यामुळे या अशा हुल्लडबाजांना किंवा टवाळांना तिथून हकलवण्यापलीकडे पोलीस फारसं काही करत नाहीत. त्याच्यामुळे या स्वारगेट पोलीस ठाण्यावरती अनेकदा गुन्हेगारांचा राबता दिसून येतो. नक्की. वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मंगळवार सकाळची ही घटना आहे, अत्यंत धक्कादायक घटना. आता या आरोपीची जो कोणी माहिती देईल त्याच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलंय. ससून रुग्णालयानं दिलेल्या अहवालात 2दा पीडितेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाकडून देण्यात आले. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. उबाठाच्या कार्यकर्त्यांसह वसंत मोरेंनी स्वारगेट बसस्थानकात तोडफोड केली. स्वारगेटचं सुरक्षारक्षक कार्यालय फोडण्यात आले. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या. बलात्कार प्रकरणानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पांगवले. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली त्याच्याच बाजूला असणाऱ्या एका बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम्स, जुन्या साड्या, दारूच्या बाटल्या आणि चादरी आढळून आलेल्या आहेत. मसाजोग इथल्या अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय. गावकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून इथून पुढे आंदोलनाची दिशा गावकरी ठरवतील अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली. तर मागण्यांबाबत योग्य निर्णय न दिल्यास मसाजोगमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिला आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारीला नारायणगावातील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणसेकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरीवर प्रवेश पार पडणार आहे. कारखान्याच्या निवडणुका कुठलाही पक्ष लढवत नसतो तर तिथला सभासद लढवत असतो. माळेगाव कारखान्यासंदर्भात सभासदांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावर बोलता येईल असं विधान युगेंद्र पवार यांनी केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेगावात जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं हरिभाऊ बागडेंचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंगणेवाडीत जाऊन आई भराडी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.